आल्यावर आपण एक 8 ते 9 किलोमीटर पुढं गाडी घेऊन आला तर तुम्हाला अशा पद्धतीच्या भरपूर भुयारं दिसतील. पण ह्या मानवनिर्मित केव्ज आहेत आणि ही सहजासहजी दिसत आहेत वरनं. आपल्याला इथं विचारायला लागणार, कोणतरी असते मेंढपाळ, त्यांना विचारायचं, आपल्याला सांगतील. इथं खाली आपल्याला आहेत, वरून धबधबा पडतो पावसाळ्या दिवसात, खूप मस्त वातावरण असतं इथं. आता पाणी नाही आहे इथं, वाट शोधत खाली जायला लागते. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललो आहे कोल्हापुरातील मसाईपाड्यावर वसणाऱ्या पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी. या लेण्या कोल्हापुरापासून 19 किलोमीटर व पन्हाळ्यापासून किमान 7 किलोमीटर अंतरावरती आहेत. इथे येण्यासाठी आपल्याला प्रथम मसाई पठारावरती यावं लागते. तिथून मसाईच्या मंदिरापासून आपल्याला सरळ रस्ता पुढे आलेला दिसतो. तिथे आपल्याला शोधत शोधत खाली लेण्यांपर्यंत पोचता येते. या लेण्या सहजासहजी ओळखून येत नाहीत, कारण की ह्या एका दरीमध्ये आहेत. नरमी जास्त आहे, तर बघू शकताय. खूप मस्त बायोडायव्हर्सिटी आहे आणि खूप थंडावा आहे इथं. इथला गारवा त्यावरून समजू शकता की इथं किती थंड वातावरण असेल. आतल्या साईडला अजून एक खुली आहे, टॉर्च लावतो. आतल्या साईडला अजून एक असं एक कंपार्टमेंट आहे. तर हे आसन आहे, ध्यानाला बसण्यासाठी वापर होत असावा. ही खुली मोठी आहे, पण इथे खांब होते ते आता नाही आहेत. लोकांनी इथं पार्ट्या वगैरे करून खूप कचरा केलेला आहे. मी इथं येणाऱ्यांना सांगू इच्छितो की प्लीज असं काय करू नका. काहीतरी देवाचे मूर्ती आहेत. या ठिकाणी किमान 20 ते 25च्या दरम्यान गुहा आहेत आणि या मानवनिर्मित आहेत आणि काही नैसर्गिक आहेत. या ठिकाणी यायचे असल्यास आपल्याला सकाळी किंवा दुपारची वेळ एकदम योग्य आहे. सायंकाळीच्या टायमिंगला इथे येऊ नये, कारण की इथे जंगली श्वापदांची भीती आहे आणि रस्ता चुकण्याचीही दाट संभावना आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे इथे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे. बहुतेक ही ध्यानासाठी असावी. अशा इथे 5 ते 6 खोल्या आहेत. जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या मी दाखवायचा प्रयत्न करतो. या खोलीमध्ये काय कुणाला ठाऊक, विचित्र आहे. इकडे पण काहीतरी पादुका सदृश्य असं काहीतरी दिसते कोरलेलं. शेवटची एक लेणी आहे, ती पुढे बघूया. एन्व्हायरमेंट असा आहे की इथं बिबट्यांना राहण्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे. आम्ही बघत बघत पुढं आलोय आणि इथं आम्हाला एक गुहा दिसली आहे. थोडंसं आत जायचा प्रयत्न करतो, जास्त आत जायचं नाही, कारण की जंगली प्राणी असू शकतात. खूप डेंजर आहे, भयान शांतता. आकाश, शंभर टक्के इथं रात्रीचं जनावर वगैरे ते असणार आहेत, हो नाही? हो बाबा, अंधार आहे रे आत, कशाला हो रिस्क घ्यायला नको. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, मला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहिली की इथं पार्ट्या होतात
जंगली जनावरं या मसाई पठारावरती आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे हा झरा. हा जिवंत झरा 12 महिने इथं वाहित असतो, प्रवाहित असतो. आणि असं म्हटलं जातं आहे, कोल्हापुरातील पंचगंगापैकी 5वी नदी सरस्वती जी गुप्त आहे, त्याचे उगमस्थान हे आहे असे म्हटले जाते. नाही घेतलेलं नाही. या अनेक गुहा आणि इथं सुद्धा बसण्याची व्यवस्था आहे. पांडवांनी ध्यानासाठी व्यवस्था केलेली आहे. आणि इथं देवडी पण आहे दिवो ठेवण्यासाठी. खांब तुटलेले आहेत. आम्ही आता जायचं आहेत ना, पण जर आवाज शांत केला तर इथं पक्ष्यांचा एवढा किलबिलाट आहे, तुम्ही ऐकू शकता व्हिडिओमध्ये.